विरोधी पक्षाला बोलू न देणं हे अयोग्य आहे असं खडसेंनी म्हटलंय। भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड होण्याची सरकारला भीती आहे अशी महायुतीवर टीका एकनाथ खडसेंनी केलेली आहे। आज विरोधी पक्षनेता देतील अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज विरोधी पक्षनेता मिळायला हवा अशी अपेक्षा एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आहे। संख्याबळ विश्वासात न घेता सरकारनं विरोधी पक्षनेते पद द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मात्र भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड होऊ नयेत म्हणून सरकार विरोधी पक्षनेता पद देत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। आयुर्वेदिक डॉक्टर राहतो त्या ठिकाणी, किमान ग्रामीण भागामध्ये, टोकाच्या गावांमध्ये, डोंगरी वस्त्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये हा डॉक्टर तरी काम करायला तयार असतो। त्यामुळे सरकारने याची भूमिका या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे अध्यक्ष महोदय। म्हणून या सर्व विषयांच्या संदर्भामध्ये मी सरकारला सांगतोय की विषय लक्षात घेऊन कार्यवाही करावी। मी सरकारचं या निमित्तानं आपलं अपेक्षा करतो की हे सारे प्रश्न जे आयरेडीवर आलेले या संदर्भामध्ये तुम्ही न्याय द्यावा आणि महाराष्ट्राला त्या संदर्भाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चर्चेलाच कोणी नाही ना। लाडसाहेब नाही, मला काहीच नाही। मी सांगितलं होतं कर्जमाफी करा, बाकी काही नको आम्हाला। सभापती महोदय, आजच्या या अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिउत्तर देण्यासाठी मी आज उभा आहे। मी काही लोकांनी जे बोलले त्याच्यावरती प्रतिउत्तर करा। तुमच्याचकडनं शिकलोय साहेब मी, आणि तुमच्याकडनं अजूनही तुमचे व्हिडिओ पाहून शिकत असतो। सभापती महोदय, कायदा सुव्यवस्थेवर बोलायचं झालं तर चिड भी मेरी पड भी मेरी या म्हटल्यासारखे आहे। राज्यात कायद्याचं राज्य असताना महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षांनीच चालवलेलं आहे। परंतु हे म्हणतील तोच कायदा असं सूत्र कदापि नसतं, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। कारण आज महाराष्ट्रात काही पोरखेळ जो पूर्वी चालला होता, ज्या पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी सरकार चालवताना राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंदोडे उडवले, ज्यामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। मग त्यामध्ये अंटालिया बिल्डिंगच्या खाली देशातील नव्हे तर जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती अंबानींच्या घराखाली जिलेटिन काय ठेवणं, त्यामध्ये त्या जिलेटिन उडवून त्यांना घाबरवणं काय, त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा हात काय असणं आणि जो पोलीस अधिकारी त्या पक्षाचा पदाधिकारी काय असणं आणि तो पदाधिकारी असलेला पोलीस मग त्याच्यासाठी खून काय करणं आणि मग